तर 2021 मध्ये खरात आणि चाकणकरांचा गुवाहाटी दौरा जो आहे तो झालेला होता। खरात आणि चाकणकरांनी एकत्र गुवाहाटीचा दौरा केल्याची माहिती आता समोर येते। दौऱ्यातला फोटोही आता समोर आलाय। रुपाली चाकणकर आणि त्यांच्या बहीण प्रतिभा चाकणकर आणि भोंदू अशोक खरात हे गुवाहाटीच्या रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये एकाच तारखांना वास्तव्यास होते। मुख्य म्हणजे भोंदू खरात ते अनेकांना कामाख्या देवीला नेऊन पूजा घातल्याचे आरोप जे आहेत ते करण्यात येतात। आपले प्रतिनिधी चंदन पूजा अधिकारी आपल्या सोबत फोन लाईन वरती जोडले गेलेले आहेत। ही माहिती जी आहे ती एक नवीन समोर येते। त्यामध्ये रुपाली चाकणकर आणि अशोक खरात यांनी एकत्र गुवाहाटीचा दौरा केल्याची देखील माहिती समोर येते। काय अधिक माहिती? सचिन, आपण बघतोय की या संपूर्ण प्रकरणामध्ये कुठेतरी रुपाली चाकणकर यांचा पाय आणखी खोलात जात असल्याचं बघायला मिळत आहे। कारण 28 ऑगस्ट 2021 ते 30 ऑगस्ट 2021 या दिवसांमध्ये रुपाली चाकणकर, त्यांची बहीण प्रतिभा चाकणकर आणि भोंदूबाबा अशोक खरात या तिघांनी गुवाहाटीच्या हॉटेल रेडिसन ब्लू मध्ये वास्तव्य केल्याचे पुरावे जे आहेत ते आता समोर आलेले आहेत। आता हा दौरा नेमका कशासाठी होता, या दौऱ्यामध्ये त्यांची कोणाची इतर लोकांची काही भेट झाली होती का, आणखी काही याच्यामध्ये काही इतर लोक सहभागी होते का, याचा तपास जो आहे आता केला जातोय। मात्र एक गोष्ट निश्चित आहे की एकत्रितरित्या रुपाली चाकणकर, त्यांची बहीण आणि अशोक खरात हे या दरम्यान गुवाहाटीला असल्याचं आता स्पष्ट झालेलं आहे आणि त्यामुळे या संदर्भात आता नेमका काय पुढचा तपास होतोय हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। सचिन, धन्यवाद चंदनजी आपल्या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।